ना तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतंय। त्यामुळे मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार येत्या काळामध्ये मोहिते पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेजवरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो, ज्या दिवशी मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टी स्टँड बँक बुडवून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते नाव लागणार नाही। या ठिकाणी माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की काल परवा आपण 80-85 लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यातले 95% लोक हे मार्केटवाडीच्या बाहेरचे होते, गावातलं कुणी नव्हतं। हे गाव भाजपच्या सोबतचं गाव आहे, या गावाचा डीएनए भाजपचा आहे। आता असं झालंय गोपी शेठ तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते, पुण्यातल्या एका टेलरकडे जॅकेट शिवून ठेवलं होतं, आता मी मंत्री होईल, आता मी पालकमंत्री होईल, पण जसा निकाल लागला तसं एकदम काळवंडलंय। या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो की माळशिरस तालुका संघर्ष करणार आहे। या ठिकाणी या मोहिते पाटलाने जे वाटोळ या तालुक्याचं केलंय, या ठिकाणी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी माळशिरस पिलीव रस्त्याला 24 कोटी रुपये ह्या राम सातपुतेने टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं, या ठिकाणी लुबाडायचं काम केलं। माळशिरस तालुक्यातल्या जनतेचं या ठिकाणी गोचिडासारखं रक्त प्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय। येत्या काळामध्ये आम्ही थांबणार नाही, लढणार आहे। या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील एका ठिकाणी म्हणले की राम सातपुतेने घर विकलं कुणाला तरी मगरला। मी या ठिकाणी सांगतो धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेचं घर विकत घेणारी औलाद अजून जन्माला यायची आहे। राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे, लढणारा नाहीये। मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल, भाजपचा। या ठिकाणी लिहून देतो, शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या 6-7 महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही। स्वतःच त्या ठिकाणी चरायचं कुरण समजणारा यशवंत कारखाना या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे, त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू। या माळशिरस तालुक्यामध्ये जी लुटमार केली, माळशिरस तालुक्यातल्या गोरगरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले, परवा दिवशी मला गणपताचे वाघमोडे भेटले, तात्यांबद्दल फार आदर आहे, वर्षानुवर्ष त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली, परंतु गणपताच्या वाघमोडेच्या डोळ्यातून जे पाणी येतंय त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसिंह मोहिते पाटलांनी गणपताच्या वाघमोड्यावर आणले। आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं, व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा। राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही। राम सातपुते या ठिकाणी चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे, असा आलेला नाहीये, चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे। त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही। आमच्या कार्यकर्त्याला मारलं, कार्यकर्त्याला जर त्या ठिकाणी धमक्या दिल्या, आम्ही धमकी देणारा नाही, तो जो धमकी द्यायला लावणारे त्याला भर चौकात नागरा करून मारू, भर चौकात या ठिकाणी सांगतो। आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा, आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही। मी लेचा पेचा नाहीये, मी लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मार्केटवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे। या गावामध्ये 21 कोटी 89 लाख रुपयाचे आपण कामं केले। या मार्केटवाडीमध्ये त्या ठिकाणी रणदिवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला,